कविता हा साहित्याचा मूलभूत पण आकर्षक असा प्रकार आहे. कथा, कादंबरी, नाटक या इतर साहित्य प्रकारापेक्षा कवितेचे वेगळेपण लक्षवेधी ठरते. परंतु कविता नेहमी केवळ एकाच स्वरूपाची असत नाही. तिची अनेक बदलती रूपे आपणास दिसतात. बदल किंवा परिवर्तन हे साहित्याचेच एक प्रमुख वैशिष्ट्य असते. साहित्यातून कोणते अनुभव व्यक्त व्हावेत, ते व्यक्त करण्याची पद्धती कोणती असावी याबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्याचप्रमाणे साहित्याचे उद्दिष्ट, साहित्याचे सौंदर्य, साहित्याची श्रेष्ठ कनिष्ठता याबद्दलच्या मूल्य संकल्पनाही बदलत असतात. या बदलत्या संकल्पनांमुळे साहित्यात नवनवे प्रवृत्ती प्रवाह आणि संप्रदाय निर्माण होतात. कधीकधी विशिष्ट कालखंडात एखादी विशिष्ट वाङ्मयीन प्रवृत्ती प्रबळ झालेली दिसते. अशा वाङ्मयीन प्रवृत्तीला इंग्रजीमध्ये इझम आणि मराठीत वाद किंवा संप्रदाय असा शब्द वापरला जातो. अभिजातवाद, रोमॅन्टिसिझम किंवा स्वच्छंदतावाद, वास्तववाद, अभिव्यक्तिवाद, कलावाद, जीवनवाद, संरचनावाद असे अनेक वाद साहित्याच्या व समीक्षेच्या क्षेत्रात दिसतात. हे वाद म्हणजे साहित्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन आहेत. त्यामुळे कोणताही वाद किंवा कोणतीही वाङ्मयीन प्रवृत्ती विशिष्ट कालखंडापुरतीच मर्यादित करता येत नाही. कोणत्याही काळातील साहित्यातून वेगवेगळ्या साहित्य प्रवृत्तीची वैशिष्ट्ये कमी अधिक प्रमाणात आढळू शकतात किंवा कधीकधी एकाच लेखकाच्या साहित्यातून अभिजात, स्वच्छंद, वास्तव असे परस्पर भिन्न वाटणारे गुणविशेष व्यक्त झालेले दिसतात. हे कवितेच्या बाबतीतही खरे आहे. स्वच्छंदतावादी प्रेरणेतून निर्माण झालेल्या कवितेत एकीकडे सामाजिक वास्तवाचा आविष्कार झालेला दिसतो, तर दुसरीकडे अभिजात किंवा क्लासिक गणली जावीत अशी वैशिष्ट्येही तिच्यातून प्रकट होऊ शकतात. कवितेतील अभिजातवाद समजावून घेताना अभिजातवादाची ही वैशिष्ट्ये कोणती ते पाहणे आवश्यक आहे. अभिजात या विशेषणाचा संबंध अभिजन या शब्दाशी लावता येतो. जे साहित्य बहुजन वर्गाऐवजी नागरी अभिजनांना आवडणारे, अभिजनांची मान्यता असणारे ते अभिजात साहित्य अशी एक कल्पना मांडली गेलेली आहे. जे अभिजनांच्या प्रगल्भ मूल्य संकल्पनांना धरून लिहिलेले नाही ते ग्राम्य म्हणून कमी दर्जाचे असे समजले जात असे. आजच्या काळात अभिजातवादी साहित्याबद्दलची ही कल्पना सर्वमान्य होण्यासारखी नसली तरी अभिजातवादाचा संबंध प्रगल्भ नागरी जाणीवेशी जोडला जातो हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी निर्माण झालेल्या श्रेष्ठ साहित्यकृती व साहित्य सिद्धांत यांना आदर्श मानून त्यांचे अनुकरण करणे हा आदर्शवादाचा एक विशेष मानला जातो. अभिजात साहित्याचा सर्वात महत्वाचा विशेष म्हणजे या साहित्यात व्यक्तिवादाला किंवा आत्मनिष्ठेला फार महत्त्व दिलेले नसते. व्यक्तिगत अनुभवाऐवजी अभिजात साहित्यातील अनुभव विश्वात्मक अर्थ असणारा असतो, तात्विक स्वरूपाचा असतो. एका संपूर्ण समाजाची व्यापक जाणीव, त्या समाजाचे सांस्कृतिक संचित अभिजातवादी साहित्यातून व्यक्त होत असते. आत्मनिष्ठ अनुभवाला महत्त्व न देणारा अभिजातवाद भावनेचा एकांगी आविष्कार ही वर्ज्य मानतो. भावने इतकेच विवेक किंवा बुद्धीलाही अभिजात साहित्यात महत्त्व दिले जाते. कोणताही अतिरेक किंवा एकांगीपणा अभिजातवादात टाळला जातो. सांस्कृतिक संचिताला महत्त्व देणारा अभिजातवाद परंपरेला, परंपरेतील आदर्शांना प्रमाण मानतो. परंपरेविरुद्ध बंडखोरी करणारे साहित्य अभिजातवादी ठरत नाही. परंपरेतल्या आदर्श कल्पना, पुराण कथा, मिथके यांना जसे अभिजात साहित्यात महत्वाचे स्थान असते तसेच वाङ्मय परंपरेतील आदर्शांना व मूल्यांनाही असते. साहित्यातून भव्यता व भारदस्तपणा व्यक्त व्हावा, पण ते व्यक्त करणारी भाषा मात्र दुर्बोध नसावी. सोपेपणा म्हणजे प्रासादिकता आणि माधुर्य या गुणांनी ती नटलेली असावी हा अभिजातवादी दृष्टिकोन असतो. त्यामुळे प्रसाद, माधुर्य तसेच औचित्य हे गुणविशेष साहित्याला अभिजातपणा प्राप्त करून देतात. अभिजातवादाची ही आत्तापर्यंत पाहिलेली वैशिष्ट्ये कवितेत जेथे जेथे आढळतील तेथे ती कविता अभिजात आहे असे म्हणता येते. परंतु ही सर्व वैशिष्ट्ये एकाच काव्यग्रंथात किंवा एकाच कवीच्या कवितेमध्ये एकत्रपणे आढळतात असे नाही. मराठी कवितेत तर हे विशेषत्वाने दिसते. मराठीत अभिजातवादी साहित्याचा कालखंड जसा वेगळा दाखवता येत नाही तसा पूर्णपणे अभिजातवादी म्हणता येईल असा लेखकही दाखवता येणार नाही. भारतीय समूहमनाची पारलौकिकतावादी जीवनदृष्टी व्यक्त करणारे म्हणून प्राचीन मराठीतील संतांचे काव्य एका मर्यादित अर्थाने अभिजातवादी काव्य म्हणता येऊ शकते. परंतु भाषेपासून
प्रस्थापित विरोधात बंडखोरी करू पाहणारे संतांचे साहित्य प्रामुख्याने बहुजनांच्या जाणीवेशी निगडीत होते, त्यामुळे रूढ अर्थाने ते पूर्णतः अभिजातही ठरू शकत नाही. मराठीमध्ये अभिजातवादी साहित्याची जास्तीत जास्त वैशिष्ट्ये संत ज्ञानेश्वरांच्या लेखनात दाखवता येतात. सर्वसामान्य लोकांसाठी गीतार्थ मराठीत आणून भाषेबाबत बंडखोरी केलेली असली तरी ज्ञानदेवानी आपली ज्ञानेश्वरी अभिजात संस्कृत साहित्य परंपरेचा आदर्श पुढे ठेवूनच लिहिलेली आहे. संस्कृत मधला रससिद्धांत प्रमाण मानून नवरसा भरवी सागर अशी प्रार्थना ते गुरुकडे करतात. शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवणारा शांतरस निर्माण करण्याची प्रतिज्ञा ते करतात. आपल्या रचनेला ते नागर पदबंध असा शब्द अनेक वेळा वापरतात. ओवी हा प्राकृत देशी छंद ज्ञानदेवानी वापरलेला असला तरी ओवीलाही त्यांनी नागरपणा प्राप्त करून दिलेला आहे. ओवी ज्ञानेशाची असे सार्थपणे म्हणावे अशा अभिजात उंचीवर त्यांनी ओवी रचनेला नेऊन ठेवलेले आहे. अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी अशा अलंकाराच्या वापरातून ते ओवीला अत्यंत सुंदर रूप प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांच्या सर्व लेखनालाच असे अभिजात सौंदर्याचे परिमाण प्राप्त होते. व्यक्तिकेंद्रित अनुभवापेक्षा एका संपूर्ण समाजाची जीवनदृष्टी व्यक्त करणे हा अभिजात साहित्याचा विशेष ज्ञानदेवांच्या आणि इतर संतांच्याही साहित्याला लागू पडतो. ऐहिकता किंवा भौतिकता याऐवजी पारलौकिकतेला भारतीय दृष्टिकोनामध्ये केंद्रस्थान आहे. ज्ञानेश्वर आपल्या साहित्यातून पारलौकिक ध्येयाचीच साधना करतात. साहित्याला रसिकतेबरोबरच परतत्वाचा स्पर्श ते प्राप्त करून देतात. ज्ञानेश्वरीला ते अध्यात्मशास्त्र असा शब्द वापरतात. अभिजातवादी लेखकांप्रमाणेच ज्ञानेश्वर ही पूर्वसुरींच्या लेखनाचे अनुकरण करतात. ज्ञानेश्वरी लिहिताना ते वेद आणि शास्त्रे यांचा आधार जसा घेतात त्याचप्रमाणे व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारा ते वाट पुसत त्यांनी ही रचना केलेली आहे. अभिजात साहित्याला अभिप्रेत असणारी समतोल आणि संयमित वृत्ती, भावना आणि विवेक यांच्या समन्वयातून त्यांनी दाखवलेली आहे. म्हणून भावार्थाची गिरीवर निफजवी माये असे म्हणतानाच विवेक वेलीची लावणी हो दे सैंध अशी विवेकाची पाठराखणही ते करतात. ज्ञानेश्वरी प्रमाणेच ज्ञानदेवांच्या विराणी सारख्या स्फुट कवितेलाही अभिजाततेचा स्पर्श झालेला आहे. भारतीय परंपरेतील मधुरा भक्तीचा आशय विरहिणी सारख्या रूढ वाङ्मयीन संकेतातून आणि पैल तोगे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे अशा रूढ लोकसंकेतातून अत्यंत सुंदरपणे ते व्यक्त करतात. एकूणच संत ज्ञानेश्वरांच्या काव्य रचनेला अभिजातवादाचा असा अनेक अंगाने स्पर्श झालेला दिसून येतो. मराठीतील पंडिती काव्य ही संस्कृत साहित्य परंपरेचा आदर्श पुढे ठेवूनच निर्माण झालेले होते. रघुनाथ पंडितापासून ते मोरोपंतापर्यंतच्या पंडिती कवींनी आपले काव्यविषय रामायण, महाभारत, श्रीमद भागवत या ग्रंथातून निवडलेले होते. त्या विषयांची मराठीतून रचना करतानाही विदग्ध महाकाव्याचेच आदर्श त्यांनी समोर ठेवलेले होते. कालिदासाच्या रघुवंश या काव्याचाही प्रभाव पंडिती काव्यावर दिसून येतो. संस्कृत साहित्यातील प्रसंग चित्रण पद्धती, कल्पना, भाषा प्रयोग यांचे आदर्शीकरण करून त्याचे अनुकरण करण्याचा पंडिती कवींनी प्रयत्न केला. संस्कृत मधील विदग्ध काव्याच्या अनुकरणाचा परमोत्कर्ष मुक्तेश्वर या पंडित कवीच्या काव्य रचनेत दिसून येतो. परंतु पंडित कवींचे काव्य अनुकरणातच अधिक गुंतून पडले. परंपरेत राहूनच नवी स्वतंत्र प्रतिभाशाली निर्मिती हे कवी करू शकले नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अभिजात ठरण्याऐवजी पंडिती काव्य बहुतांशी सांकेतिक व कृत्रिमच ठरले. आधुनिक मराठी कविता प्रामुख्याने रोमॅन्टिसिझमच्या प्रभावातून निर्माण झालेली आहे. व्यक्तिवाद आणि इहवाद या मूल्यांचा ती आविष्कार करणारी आहे. केशवसूत, गोविंदाग्रज, बालकवी इत्यादी कवींच्या कवितेतून आत्मनिष्ठा, व्यक्तिवाद, भावनात्मकता यांचा टोकाचा आविष्कार झालेला दिसतो. मात्र भा. तांबे, चंद्रशेखर, कुसुमाग्रज यांच्यासारखे व्यक्तिवाद व आत्मनिष्ठा यांना महत्व न देणारे कवी अभिजातवादाकडे झुकलेले दिसतात. तांब्यांच्या कवितेला असणारे अद्वैत तत्वज्ञानाचे अधिष्ठान व त्यांच्या कवितेचे नादमाधुर्य, संस्कृत परंपरेला अनुसरणारे चंद्रशेखरांच्या कवितेतील अलंकार प्राचुर्य, कुसुमाग्रजांच्या कवितेतील भव्योदात्तता ही वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेला अभिजातपणाचा स्पर्श करून देतात. पुशी रेगे हे नवकवी असले तरी त्यांच्याही कवितेत अभिजातवादी कवितेचे विशेष दाखवता येऊ शकतात.